नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओचा विषय असा की मला एक छानशी कविता सुचलेली आहे, म्हटलं लगेचच तुमच्यापर्यंत ती पोहोचवावी आणि जशी माझी मनस्थिती असेल, मूड असेल तशाच त्या पद्धतीच्या कविता मला सुचतात आणि मी लगेच लिहून काढते आणि जर आवडली तर मी माझ्या चॅनलवरती अपलोड करते। तर आजची कविता मला खूपच आवडलेली आहे। तर कवितेचं शीर्षक असं आहे की सगळं कर बाई पण प्रश्न मात्र विचारू नकोस। सगळं कर बाई पण प्रश्न मात्र विचारू नकोस। निर्भयपणे ओलांडते आहेस। निर्भयपणे ओलांडते आहेस। आदिम रूढी परंपरांचे कातीवकाठ सारले आहेस बाजूला। आदिम रूढी परंपरांचे कातीवकाठ सारले आहेस बाजूला। तुझ्या मानवी जाणीवावरील बाईपणाची बाळबोध सुरक्षित दुलई। तुझ्या मानवी जाणीवावरील बाईपणाची सुरक्षित दुलई दिवसागणिक भिनते तुझ्या अंगात बंडाचं वार। दिवसागणिक भिनते तुझ्या अंगात बंडाचं वार। हद्दपार केलं आहेस अलीकडे तुझ्या जगण्याला चिकटलेले केविलवाणे संदर्भ। पण प्रत्येक धर्मग्रंथ युगानुयुगे निक्षून सांगतो आहे तुला। पायाखालच्या उंबरठ्याचं भान मात्र विसरू नकोस। पायाखालच्या उंबरठ्याचं भान मात्र विसरू नकोस। सगळं कर बाई पण प्रश्न मात्र विचारू नकोस। खरवडून टाकते आहे स्वतःवरील गच्चलिंपणाचे सनातनी कवच। खरवडून टाकते आहेस स्वतःवरील गच्चलिंपणाचे सनातनी कवच। वळण वेड्या अंधारलेल्या वाटावरून सहज सुसाट धावतेस आजकाल। वळण वेड्या अंधारलेल्या वाटावरून सहज सुसाट धावतेस आजकाल। टिकली बांगडी पैंजण जोडवी। टिकली बांगडी पैंजण जोडवी। बंद सैलावले आहेत तुझ्या व्यसनांचे पाळी बिळी विटाळ किटाळ सरसकट। बंद सैलावले आहेत तुझ्या व्यसनांचे पाळी बिळी विटाळ किटाळ सरसकट। मोडीत काढते आहेस ग तू पण उजवीकडचं देवघर लक्षात आहे ना तुझ्या। उजवीकडचं देवघर लक्षात आहे ना तुझ्या। तुझ्या त्या दिवसात त्याच्यावर सावलीलाही फिरवू नकोस। तुझ्या त्या दिवसात सावलीलाही त्याच्यावरती फिरवू नकोस। सगळं कर बाई पण प्रश्न मात्र विचारू नकोस। सगळं कर बाई पण प्रश्न मात्र विचारू नकोस। खरंच ही कविता खूप मनाला हेलावून जाणारी आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असं होऊन जातं की ती स्वतः केपेबल असून सुद्धा किंवा ती स्वतः पुढारलेल्या विचारांची असून सुद्धा आधुनिकतेला धरून चालणारे असून सुद्धा काही ज्या चालीरीती जुन्या परंपरा आहेत त्या तिला मनाविरुद्ध पाळाव्या लागतात। त्याच्यातून त्या बाईला तिथून जावंच लागतं। तर ही कविता मला अशी अचानक सहज सुचली आणि खरंच खूप छान वाटली म्हणून मी माझ्या चॅनलवरती अपलोड करते। जर कविता तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका। भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।